नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। गेले काही दिवस आपण भेटतोय, बोलतोय, तो विषय म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन 6 चा आता शेवटचा टप्पा सुरू आहे। शेवटचे 3 दिवस बाकी आहेत आणि रविवारी आपल्याला या खेळाचा विनर मिळणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे कुणाच्या हातात ही ट्रॉफी जाणार आहे, कारण की सगळ्यांचं लक्ष त्या विजेत्याकडे आहे की कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 6 चा विनर। सगळीकडेच उत्सुकता आहे, प्रत्येक ठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे, सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन सुरू आहे। सगळ्याच खेळाडूंचे, सगळ्या स्पर्धकांचे पीआर असतील, त्यांचे फॅन्स असतील, त्यांच्या घरचे असतील, झाडून तयारीला लागलेले आहेत। कोकणापासून ते साताऱ्यापासून ते मुंबईपर्यंत, पुण्यापर्यंत सगळीकडे या स्पर्धकांचे बॅनर लागलेले आहेत। प्रेक्षकांना वोट करण्याचं आवाहन केलं जात आहे, कारण खेळ प्रचंड अटीतटीचा आहे। 5 स्पर्धक सध्या आपल्याला मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये विशाल, अनुश्री, राकेश, तन्वी आणि दीपाली हे 5 स्पर्धक आहेत। 5ही स्पर्धक तगडे आहेत, काटेकी टक्कर आहे। कोण विनर होणार याची उत्सुकता आहे। सध्या वातावरण थोडंसं गंभीर झालेलं आहे, कारण की गेल्या 2 दिवसात तन्वीचं एक स्टेटमेंट काही लोकांना खूपच लागलंय। रेवा घरातून बाहेर पडली त्यावेळी तन्वी म्हणाली की जे खोटं बोलणारे, धक्काबुक्की करणारे घरात राहिले आणि एक चांगली मुलगी घराच्या बाहेर निघून गेली। या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटतंय आणि बाहेर तोच मुद्दा उचलला गेला की तन्वी किती खालच्या पातळीला जाऊन बोलते, तन्वी किती गलिच्छ बोलते, तिच्यावरती प्रचंड टीका केली गेली। आता अर्थात या टीका पेड आहेत की खऱ्या आहेत याविषयी देखील बोललं पाहिजे, कारण तन्वी विषयी गेले 90 दिवस घरातील प्रत्येक माणूस बोलत होता। विशाल आणि अनुश्री विशेषतः तन्वीची अक्षरशः पिसं काढत होती। तिच्या वयापासून तिला वडील नसल्याचं ती सिंपती खेळते इथपर्यंत तिच्यावर टीका करण्यात आली। म्हणजे ज्या मुलीचे वडील नाहीयेत, तिची जर ती इमोशनल त्याच्याविषयी काही बोलत असेल तर ती सिंपती गेम खेळती, अशा पद्धतीने बोलण्यात आलं त्या दोघांकडून। ती किती खोटारडी आहे। एवढंच काय तर प्रभूला जाऊन अनेक आठवडे झाले तरी अगदी काल परवापर्यंत प्रभूचं जाणं आणि त्याचा मुद्दा केला गेला। प्रभूला कशा पद्धतीने तन्वीनं मागे खेचलं याविषयी बोललं गेलं, ज्याविषयी प्रभूला देखील काही वाटत नव्हतं। ते मुद्दे वारंवार समोर आणून तन्वी कशी वाईट आहे याचा प्रयत्न केला गेला। विशाल आणि अनुश्री गेल्या आठवड्यापर्यंत तन्वी विषयी इतकं वाईट बोलत होते की ती कशी खोटारडी आहे, ती कसा वापर करते, काटा टीमचा कसा तिने वापर केला, ती कशी सगळ्यांना नाचवते, ती किती फेक आहे, ती किती उद्धट आहे, ही इथे अशी असेल तर बाहेर कशी असेल, तिने 90 दिवस फक्त ऍक्टिंग केली, इथपर्यंत या दोघांनी कमेंट पास केलेले आहेत। आणि त्या कमेंटचं 90 दिवसांचं उत्तर जर एका व्यक्तीनं एका भागाच्या शेवटी दिलं तर इतकं लागण्याचं कारण काय? कारण गेली 90 दिवस तिने हेच पाहिलेलं आहे, हेच सोचलेलं आहे आणि आता जर तिच्या जवळची व्यक्ती, एक चांगली स्पर्धक जर खेळ सोडून जात असेल तर तिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे। आणि जर तिनं हे बोललं असेल तर कुणाला त्याचा राग येण्याचं कारण नाहीये, पण काही चुकीच्या लोकांकडनं चुकीच्या पद्धतीनं तिला ट्रोल केलं जात आहे। सगळ्याच ठिकाणी याची राळ उठली आहे, तिच्याविषयी चुकीचं बोललं जात आहे, पण तिचे फॅन्स, तिचे चाहते मात्र तिच्यावर विश्वास ठेवून आहेत। तिनं जे केलं ते बरोबर केलं, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावरती उमटत आहेत। आम्ही कुणाची बाजू घेत नाही, परवा ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या, खटकल्या त्याविषयी आम्ही नक्कीच बोललो, पण आता याचा कुठेतरी अतिरेक होत होता। तन्वीला खूप चुकीच्या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे। कदाचित ती विनर होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातोय का असंही वाटतंय, कारण गेली काही दिवस तिचं नाव चर्चेत आहे। असं वाटतंय ती जिंकू शकते, म्हणून की काय आता ही निगेटिव्ह पब्लिसिटी सुरू आहे। ती विनर होऊ नये यासाठी सध्या सगळ्याच बाजूने प्रयत्न सुरू आहेत, पण सरते शेवटी निर्णय हा प्रेक्षकांच्या हातात आहे। कुणी कितीही निगेटिव्ह पब्लिसिटी केली, जर तिला महाराष्ट्राचं प्रेम मिळालं तर ती नक्कीच विनर होऊ शकते। पण तिच्या एका स्टेटमेंटवरून तिला जज करण्याआधी तिचा 90 दिवसांचा खेळ बघा। तन्वी ही अशी स्पर्धक आहे जी टास्क मध्ये देखील खेळली आहे, जी डोक्यानं खेळलेली आहे, जिनं काटा देखील बांधून ठेवला, एकत्र ठेवला, वाद होऊन सुद्धा तिने काटा फुटू दिला नाही आणि तरीही ती स्वतंत्र विचारांनी खेळली। काटामध्ये राहून सुद्धा तिचा स्वतंत्र गेम होता। अशा सगळ्याच पद्धतीने ती खेळत होती, त्यामुळे ती नक्कीच विजेतेपदाच्या ट्रॉफीची हकदार आहे। निगेटिव्ह पब्लिसिटीचा फारसा तिच्यावरती परिणाम होईल असं वाटत नाही, पण ज्या पद्धतीने पब्लिसिटी सुरू आहे, ज्या पद्धतीने तिला ट्रोल केलं जात आहे त्याची कुठेतरी नक्कीच भीती वाटते। नक्कीच निकालावर परिणाम होऊ शकतो। आता या खेळामध्ये कोण टॉप 3 होऊ शकतं याविषयी बोलूया। सगळ्यात आधी मला असं वाटतंय की विशाल या खेळातनं बाद होईल, कारण विशालची चांगली बाजू म्हणजे तो उत्तम खेळाडू आहे, तो उत्तम स्पर्धक आहे, तो टास्क मध्ये जीव तोडून खेळलेला आहे, खेळाविषयी तो प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे। बिग बॉसचे
अनेक नियम त्याला चांगले ठाऊक आहे, तो बिग बॉस खेळून आलेला आहे, त्यामुळे इथल्या मातीची त्याला चांगलीच जाण आहे, त्याच्यासाठी हे होम ग्राउंड आहे, होम पिच आहे, त्यामुळे बिग बॉस तो कोळून पेलेला आहे. त्यामुळे त्याचा खेळ जर पहिल्या दिवसापासून बघितला तर त्याने बरोबर कमकुवत स्पर्धकांच्या नाड्या ओळखल्या, ज्याला आवश्यक होतं जिथे तो उठून दिसेल अशाच लोकांना त्याने जवळ केलं आणि वेळ प्रसंगी बाहेर काढलं. सचिन असेल, रोशन असेल, अशी सगळी माणसं जर आपण बघितली त्याच्या अवतीभोवती फिरणारी, तर त्यांनी अशीच माणसं टोळीत गोळा केली की जिथे त्याला हुकूमत गाजवता येईल, ज्यांच्यावरती त्याला राज्य करता येईल. आणि वेळ प्रसंगी डोईजड झाल्यावर त्या माणसांना मागे करण्यासाठी त्याने मागे पुढे बघितलं नाही. अगदी सागर असेल, रोशन असेल आणि सचिन असेल, ह्या माणसांविषयी विशाल धडधडीतपणे बोललाय की यांचा काही खेळ नाहीये, हे टास्कमध्ये पण खेळत नाहीये, यांना मी पोचण्यापेक्षा यांना आता काढलेलं बरं, अशा पद्धतीचे स्टेटमेंट विशालने केलेले. त्यामुळे त्याने अचूक पद्धतीने डोकं लावून ही कमकुवत माणसं स्वतःकडे घेतली, वेळ प्रसंगी ती बाहेर पडली आणि विशाल हा एकटा त्याच्या टीमचा राजा झाला. तो जरी दाखवत असला की मी एकटा पडलोय, सगळे माझ्यावरती तुटून पडले, तर तसं नाहीये. त्याने अपेक्षित गेम साधलेला आहे, त्याला तेच अपेक्षित होतं. तो फक्त दाखवतोय की तो एकटा पडलाय, पण तो आतून एकटा नाहीये, तो प्रचंड इंडिव्हिज्युअल खेळणारा मुलगा आहे. सध्या तो सिंपती गेम खेळतोय, मग ते रडणं असू दे, स्विमिंग पूल जवळ जाऊन आपल्या भावना व्यक्त करणं असू दे, लोकांना सांगणं असू दे की सगळे मला कशा पद्धतीने बोलतात, मी या घरात एकटा पडलोय, टोळीतलं कुणी नाहीये. परवा दिवशी त्याने ते सगळे वाईट टॅग स्वतःहून स्वतःच्या गळ्यात घालून घेतले, जेणेकरून लोकांना दिसावं की काटा टीम कशी एकत्र आहे आणि आता मी एकटा पडलोय तर हे लोक मला कसं टार्गेट करतात, पण तसं नाहीये. हा विशालचा गेम आहे. विशाल इतका कमकुवत नाहीये, तो खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो पाट्या गळ्यात घालून घेण्याचा असो, स्विमिंग पूल जवळ जाऊन मत व्यक्त करण्याचा असो, सतत स्वतःला सिंपती मिळवून देण्याचा असो, हा एक विशालचा गेम आहे. कारण ज्यांना विशाल कसा आहे ते बाहेरूनही माहितीये, त्यांना चांगलंच माहितीये की विशाल हे सगळं खेळासाठी करतोय. त्याला माहितीये आता जर आपल्याला पुढे जायचं असेल तर कुठेतरी सिंपती कार्ड खेळावा लागेल, तो ते खेळतोय. पण असं सगळं असलं तरी तो एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याने टॉप 5 पर्यंत जाणं हे डिझर्व करत होतं आणि तो गेला. पण त्याच्याकडनं चूक काय झाली ते म्हणजे बिग बॉसच्या खेळाचा नियमभंग. बिग बॉसच्या खेळात कुठेही पर्सनल जाण्याला मुभा नाहीये. तरीही राकेशचे अफेअर्स, राकेशचा डिवोर्स, त्याची कारणं, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर त्यानं खूप काही टीका केली, तो खूप बोलला. वेळ प्रसंगी त्यानं राकेशवर हात उचलला, धक्काबुक्की केली आणि इथेच बिग बॉसच्या घरातले 2 महत्त्वाचे नियम भंग झालेले आहेत, नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि जर असा नियमभंग करणारा माणूस, नियमांचं उल्लंघन करणारा माणूस जर पुढे गेला आणि बिग बॉसची ट्रॉफी त्याने उचलली तर चुकीचा पायंडा पडतो. कारण उद्या येणारे स्पर्धकही हेच करतील, धक्काबुक्की करतील, मारामारी करतील, शिवीगाळ करतील, एकमेकांचा भूतकाळ खेळात आणतील आणि इतकं करूनही ते नामानिराळे राहतील आणि सांगतील की आम्ही काहीच केलं नव्हतं, मागच्या सीझनमध्ये देखील हेच झालं होतं, आम्ही हेच बघून आलोय, त्यामुळे आम्ही तेच करणार. आणि त्यांना देखील कुठेतरी भीती उरणार नाही, कुठेतरी त्यांनाही असे वाटेल की आपण असं वागलो तरी आपण ट्रॉफी पर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे बिग बॉसला देखील हा पायंडा कुठेतरी मोडावा लागेल, याला कुठेतरी छेद घालावा लागेल. त्यामुळे आपलेच नियमभंग करणारा माणूस कसा काय विजेता होऊ शकतो असा प्रश्न बिग बॉसलाही स्वाभाविकपणे पडू शकतो. त्यामुळे विशाल या खेळातनं टॉप 3 पर्यंत जाऊ शकतो किंवा त्याच्या आधीच बाद होऊ शकतो. कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्याच्याकडून झालेला नियमभंग जर त्याला पुढे नेलं तर येत्या काळात बिग बॉसचे सगळेच कंटेस्टंट असं वागतील, चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे विशालचा पत्ता टॉप 3 पर्यंतच कट होऊ शकतो, ज्याचं एकमेव कारण आहे नियमांचं उल्लंघन. आणि जे अगदी रास्त आहे, अगदी योग्य आहे आणि ते झालंच पाहिजे. कारण एकमेव आहे, जर त्याला पुढे नेलं तर मागून येणारे सगळे स्पर्धक देखील हेच करतील आणि बिग बॉसचा खेळ हा आखाडा होऊन जाईल. त्यानंतर येतात दीपालीताई. दीपालीताई विनर होण्याच्या शक्यता फार कमी आहेत. कारण दीपालीताई या खेळामध्ये जरी होती तरी ती सगळ्यांच्या आडून खेळलेली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. ती काटा टीम मध्ये होती, तिने काटा फॉर्म केला, हा एकमेव तिचा प्लस पॉइंट आहे. पण तिचा 90 दिवसांचा खेळ बघितला तर कुठेही ती अग्रेसिव्हली भांडताना दिसली नाही, भांडणं सोडा स्वतःचं मत मांडताना दिसली नाही, बोलताना दिसली नाही. अत्यंत सावधपणे ती सगळ्यांना जोडून राहिली, हा तिचा प्लस पॉइंट आहे. पण जे खेळासाठी लागतं ते तिने अजिबात केलं नाही. मनोरंजन प्रेक्षकांचं करण्यात ती कुठेतरी कमी पडली. राकेश आणि तन्वीच्या जीवावर तिचा खेळ चालतोय की काय असा हा खेळ पूर्ण 90 दिवस चालला. शेवटी तिच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा तन्वी कुठेतरी भारी दिसतेय. त्यावेळी तिने तन्वीवरती देखील डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. ती तन्वीविषयी देखील वाईट बोलली. तन्वीवरती तिने काहीतरी एक वेगळी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, पण तो राकेशने हाणून पाडला आणि काटा टीम एकत्र ठेवली आणि सुदैवाने हे सगळे एकत्र राहिले. पण खेळाचा विचार करता दीपालीताई 90 दिवस पूर्णतः टास्क मध्ये कमी पडली. ती एकदाही कॅप्टन होऊ शकली नाही. ती अनेकदा सांगते की मला कॅप्टन व्हायचं होतं, पण ती महत्त्वाकांक्षा तिच्यात कुठेतरी दिसली नाही आणि म्हणूनच ती कॅप्टन होऊ शकली
वाटलेली नाही. टास्कमध्ये देखील जीव तोडून खेळताना ती कमी पडायची, ती तिच्या बाजूने एफर्ट्स लावताना कमी पडायची. अर्थात कदाचित त्याची काही फिटनेसची कारणं असू शकतात, पण जो खेळ असतो जिथे एक दमदारपणा, करारीबाणा हवा असतो, तो तिथे दिसला नाही इतर स्पर्धकांच्या तुलनेने. आता जे स्पर्धक तिच्या बरोबरीला आहेत त्यांच्या तुलनेने दीपालीताईचा खेळ कुठेतरी डाऊन वाटला. ती केवळ राकेश सोबत असलेली मैत्री, तन्वी सोबत असलेलं रिलेशन, रेवा सोबतचं असलेलं घट्ट नातं, तिच्यामधली आई, तिच्यातला ममत्व भाव, या सगळ्या गोष्टींवरती 90 दिवस टिकली. हे तिच्यातल्या खूबी आहेत, याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण विजेतेपदासाठी तितकंसं पुरेसं नाहीये. विजेतेपदासाठी खेळ महत्वाचा असतो, प्रेक्षकांचं मन जिंकणं महत्वाचं असतं. तिने आजतागायत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना भरभरून दिलंय, भरभरून मनोरंजन केलंय. दीपालीताई एक वेळची सगळ्यात लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री होती, पण सध्या हा खेळ त्या निकषांवर चालणार नाहीये. खेळाचे निकष अत्यंत वेगळे आहेत. त्यामुळे दीपालीताईला कुठेतरी या खेळातनं एक पाऊल मागे यावं लागेल. ती सांगते की मी खूप जीव तोडून खेळली आहे, पण शेवटी टास्क, तिचं वागणं, घरातला ओव्हरऑल वापर, तुम्ही काय कंटेंट देताय, या सगळ्याचा जर विचार केला तर ती टॉप 5 पर्यंत गेली आहे. हेच खूप मोठी गोष्ट आहे. आता इथून पुढचा प्रवास दीपालीताईसाठी नक्कीच कठीण असणार आहे. दीपालीताई या खेळातनं 4थ्या किंवा 5व्या स्थानावरनच बाहेर पडेल. टॉप 3 पर्यंत दीपालीताई जाऊ शकणार नाही असं अंदाज वर्तवला जातोय. अर्थात असं वाटतंय की टॉप 3 असतील राकेश, तन्वी आणि अनुश्री, कारण या तिघांचा गेम वेगळा होता. तीनही प्लेयर खूप वेगळे होते. सगळ्यात आधी राकेश विषयी बोलायचं झालं तर राकेश देखील टास्क खेळला, पण कुठेतरी त्याच्या प्रकृतीने त्याला साथ दिली नाही. राकेशनं टास्कच्या बाबतीत कुठेतरी कामचुकारपणा आपण ज्याला म्हणतो तसा तो वागला. त्याने प्रत्येक वेळी हेल्थचं रिझन दिलं, अनेकांना हे खटकलं देखील, पण कदाचित त्याची स्ट्रेंथच तेवढी असू शकते म्हणून तो तिकडनं माघार घेतला. पण तो टास्क खेळत होता. शेवटचा तो टास्क होता जेव्हा जाळ्यातनं बाहेर जायचं होतं, त्यावेळी अक्षरशः त्याने काय म्हणतात की सगळं पणाला लावून तो खेळत होता, ते दिसत होतं. अनेकदा त्याला टास्क खेळायचाही होता, पण कुठेतरी त्याची फिजिकल स्ट्रेंथ कमी पडत होती. या फिजिकल स्ट्रेंथचा त्याला फटकाही बसू शकतो, कारण जर ओव्हरऑल विचार केला तर राकेश टास्कमध्ये अत्यंत कमी पडला. त्याची जमेची बाजू म्हणजे राकेश माणूस म्हणून खूप चांगला होता. त्यानं एक विशालचा इन्सिडेंट सोडला आणि काही मोजके प्रसंग सोडले तर फारसे त्याच्या तोंडातनं वाईट अपशब्द बघायला मिळाले नाहीत किंवा ते ऐकायला मिळालेले नाहीयेत. राकेशने सगळ्यांना समजून घेतलेलं आहे. तो टीका करताना कायमच मर्यादा ठेवून त्याने टीका केलेली आहे. त्याने घरामध्ये वाद केले असले तरी त्या वादाला एक मर्यादा होत्या, त्या वादाला एक सभ्यता होती. रितेशजी देखील अनेकदा म्हटलेले आहे की राकेशच्या खेळाला एक सभ्यता आहे, एक लिमिट आहे, त्याला एक लाईन आहे, तो ती क्रॉस करत नाही. त्याच्याकडनं तेच अपेक्षित आहे. त्याची ती एक जमेची बाजू आहे. राकेशसारख्या स्पर्धकाने राकेशला किती प्रोवोक करण्याचा प्रयत्न केला, किती त्रास देण्याचा प्रयत्न केला, प्रेमाचं नाटक केलं गेलं, राकेशला सळो की पळो केलं गेलं, अक्षरशः राकेशसाठी केस कापले, तिने नको नको ते राकेशला बोललं, राकेशची लायकी काढली, राकेशच्या तोंडावर थुंकेन इथपासून वेगवेगळ्या पद्धतीने राकेशवर टीका केली, पण त्याने स्वतःचा संयम सोडला नाही. एक संयमी नेतृत्व कसं असतं हे राकेशने दाखवून दिलं या घरामध्ये. राकेश खूप संयमी आहे. बिग बॉस ज्याला जेंटलमॅन म्हणतात तसाच तो आहे. त्याने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. जेव्हा रेवानी त्याची केमिस्ट्री जुळवण्याचा प्रयत्न राखीनं केला किंवा घरातल्या काही सदस्यांकडनं तो झाला, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला, ती माझ्या वयाची नाहीये, आमच्यात काही होऊ शकत नाहीये, ती खूप चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे कुणीच चुकीचा विचार करू नका. एवढा चांगला विचार त्याने ठेवला. रेवा सोबतचं जे नातं आहे ते मैत्रीचं आहे हे देखील त्याने सगळ्यांसमोर मान्य केलं. त्याच्याविषयी कुणी वाईट बोलू नका असं सगळ्यांना आवाहन केलं. जेव्हा त्याच्या पर्सनल आयुष्यावर बोललं गेलं, घटस्फोटावर बोललं गेलं, अफेअर्सवरती बोललं गेलं, तेव्हा तो जास्त रिॲक्ट झाला. तेव्हा त्याच्यातलं अग्रेशन बाहेर आलं, जे कुठेतरी बरोबर होतं, कारण की त्याच्या वैयक्तिक आयुष्य हे नॅशनल टेलिव्हिजनवरती ओपन होणार होतं. पण जसं म्हटलं की कुठेतरी खेळात तो कमी पडला, कुठेतरी त्याचा आवाज कमी पडला. दीपालीताईच काही दिवसांपूर्वी म्हणाली होती की राकेशचा व्हॉल्यूम या खेळात दिसला नाही, कुठेतरी कमी पडला. आवाज उचलताना देखील राकेशने चुकीच्या गोष्टींचे मुद्दे कधीच केले नाहीत, त्यामुळे कुठेतरी मुद्दे मांडताना राकेश मागे होता की काय असं वाटत होतं. पण जिथे योग्य वेळ होती तिथे तो बोलला, जिथे गरज होती तिथे त्याने सगळ्यांची बाजू घेतली. वेळ प्रसंगी राखीला देखील खडसावलं. आता जेव्हा विशालने त्याची माफी मागितली तेव्हा राकेश स्वतःहून जाऊन त्याला मिठी मारतो. दोघांमध्ये सामंजस्य घडतं. राकेश हा उत्तम प्लेयर आहे, मनाने चांगला असलेला माणूस आहे. राखीने देखील बाहेर आल्यावरती ह्याची कबुली दिली की मी राकेशवरती जे काही प्रयोग केले ते त्याने सहन केले. तो खूप चांगला माणूस आहे आणि राकेश खरंच माणूस म्हणून खूप चांगला आहे, त्यामुळे तो टॉप 3 मध्ये डिझर्व करतो असं आता तरी वाटतंय. त्याची एकच चुकीची बाजू आहे, ते म्हणजे तो टास्कमध्ये कमी पडला. अन्यथा राकेश हा टॉप 3 मध्ये नक्कीच डिझर्व करतो आणि
टॉप 2 मध्ये सध्या तरी आम्हाला असं वाटतंय की अनुश्री आणि तन्वी असतील, कारण की अनुश्रीचा प्रचंड फॅन फॉलोइंग आहे, अनुश्रीचे प्रचंड फॉलोअर्स आहेत, ती उत्तम खेळाडू आहे, तिनं पहिल्या दिवसापासून स्वतःचा स्टँड अत्यंत क्लिअर ठेवलेला आहे की मला हे करायचंय, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे, मी जे करते ते तुम्हाला चूक वाटत असेल तर हरकत नाही, ते बिंदास तुम्ही चुकीचं समजा, मला काही घेणं देणं नाहीये, अशा पद्धतीचा तिने स्टँड घेतला असेल. मग तिने टोळीतनं बाहेर पडणं असू दे, एखाद्यावर टीका करणं असू दे, कॅप्टन्सीमध्ये केलेलं पॉलिटिक्स असू दे, वेळ प्रसंगी खोटारडेपणा केलेला असू दे, तिनं जे काही केलं ते खेळासाठी केलं, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, अशा स्ट्रॅटेजीने अनुश्री खेळली, अत्यंत धडाकेबाज पद्धतीने खेळली, तिच्या वयाला तिच्या वयापेक्षा अगदी जास्त हुशारीने ती खेळली, अत्यंत हुशार कंटेस्टंट आहे, त्यामुळे अनुश्री देखील टॉप 2 मध्ये नक्कीच डिझर्व करते. ती ज्या पद्धतीने टास्क खेळली आहे, अगदी धडाकेबाजपणे, अगदी जीव तोडून, सगळं काही पणाला लावून, शरीराची प्रकृतीची काळजी न करता केवळ आपल्याला जिंकायचं या उद्देशाने ती खेळली. कॅप्टन्सी टास्क मध्ये सुद्धा अनुश्रीने स्वतःला झोकून दिलं, अशा पद्धतीचा खेळ अनुश्रीचा राहिलेला आहे. अर्थात तिचे काही मुद्दे चुकीचे आहेत, अर्थात तिचं कधी कधी बोलणं आपल्याला खटकतं, अनुश्री कधी कधी चुकीच्या मुद्द्यांमध्ये तोंड घालते, कधी कधी एखाद्यावरती गरज नसताना टीका करते, जे महाराष्ट्राला खटकतं. अगदी मोठ्यांसोबत कसं बोलायचं बऱ्याचदा हे देखील तिला कळत नाही. दीपाली ताईसोबत ती अनेकदा अरे रवीने बोललेली आहे. सुरुवातीच्या काळात सागर सोबत देखील तिचं थोडंसं वाजलं होतं, नंतर सागर आणि तिच्यातलं नातं बदललं. असं सगळं असलं. भांडी घासण्याचा मुद्दा आहे जो प्रचंड मोठा झाला, जेव्हा तिने भांडी घासण्याला नकार दिला, रितेश भाऊंनी देखील त्याच्यावरून तिची शाळा घेतली. असे काही मोजके मुद्दे सोडले तर अनुश्रीचा गेम खूप स्ट्रॉंग आहे, ती प्लेयर म्हणून स्ट्रॉंग आहे, डोक्याने स्ट्रॉंग आहे, तिला कसं खेळायचं हे देखील माहिती आहे, कुणाची बदनामी कुठल्या वेळी करायची, कुणाचा नांगा कुठे ठेचायचा हे अनुश्रीला चांगलं कळतं, तिने ते वेळ प्रसंगी केलेलं आहे, म्हणून कुठेतरी ती या खेळाच्या ट्रॉफीपर्यंत जाण्यासाठी डिझर्व करते. अगदी विशाल विषयी देखील तिने आता स्टेटमेंट केलं की विशालला मी एकटं पडू देणार नाहीये, कारण मी त्याच्या सोबत राहणार आहे, कारण की सोबत राहून मी त्याला पुढे जाऊन देणार नाहीये, हा माझा गेम आहे. जी मुलगी इतकी हुशार आहे की तिला वाटते की विशालचं एकटा राहिला तो कुठेतरी वेगळी स्ट्रॅटेजी करेल, पुढे जाईल, त्यापेक्षा मी त्याच्यासोबत राहून त्याला मागे खेचेन, त्या हुशारीनं ती खेळते, त्यामुळे ती टॉप 2 पर्यंत नक्की जाऊ शकते. आणि अर्थात तिच्या जोडीला जर कोण तिला भिडू शकतात तर ती आहे तन्वी कोलते. भले लोक म्हणतात की तन्वी कोलते खूप बोलते, पण तन्वी कोलते योग्य तिथे बोलते, अर्थात कधी कधी बोलण्याची पद्धत थोडीशी चुकते, आवाज थोडासा चुकतो, पण तन्वी कोलते योग्य बोलते आणि योग्य ठिकाणी सोलते. आता नक्की काय होणार आहे हे फार उत्सुकतेचं आहे. टॉप 3 राकेश, अनुश्री आणि तन्वी वाटतायत, त्याची कारणं देखील मी तुम्हाला सांगितली. तन्वी विषयी तर आपण आधीच भरभरून बोललोय, त्यामुळे पुन्हा रिपीटेटिव्ह नको, नाहीतर पुन्हा असं वाटेल की आपण तिच्या बाजूने बोलतोय की काय, पण तसं अजिबात नाहीये. हे टॉप 3 वाटतायत, कारण त्यांनी टास्क खेळलाय, ते डोक्यानं खेळलेले, ते माणूस म्हणून देखील उत्तम आहेत, म्हणून ते ती जागा डिझर्व करतायत. आता जाता जाता तुम्हाला एक प्रश्न आहे, टॉप 3 तुम्हाला कोण वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा. सध्या जे काही बाहेर चालू आहे तन्वीविषयी एक निगेटिव्ह पब्लिसिटीचं वातावरण क्रिएट केलं जात आहे, ते जाणीवपूर्वक केलं जात आहे का याविषयी देखील नक्की बोला. आणि शेवटचा प्रश्न, विनर कोण होणार आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.